आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते खलानी वायपूर येथे विविध विकास कामांचा उद्घाटन। याबाबत वृत्त असे की सिंदखेडा तालुक्यातील कर्तव्यदक्ष आमदार जयकुमार रावल यांच्या अंतर्गत अनेक कोटी रुपयांची विविध विकास कामे सिंदखेडा तालुक्यातील खेड्यापाड्यांवर होत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून बाबडे फाटा ते खलानी या रस्त्याचं दुरावस्था झाली होती। सदर रस्ता मोठ्या कोटी रुपयाच्या निधीतनं मंजूर करून तो पूर्ण केला। त्याचबरोबर खलानी गावात विविध विकास कामे, कॉन्क्रीट रस्ता, गटारी, पथदिवे, महादेव मंदिर यासाठी कोटी रुपयांचा निधी आमदार जयकुमार रावल यांनी दिला असून त्याचं उद्घाटन आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले। संध्याकाळी 4 वाजता सदर या विविध विकास कामांचं उद्घाटन खलानी या गावात सुरुवातीला करण्यात आले। या ठिकाणी मोठ्या जल्लोषात आमदार जयकुमार रावल यांचं भव्य मोठ्या स्वरूपात जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आले। संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। तदनंतर या कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळेस शनी मंदिर चौकात सदर हा कार्यक्रम घेण्यात आला। या शनी मंदिर चौकात या ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ देखील करण्यात आला। तर यावेळेस अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजप पक्षामध्ये देखील प्रवेश केला, त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला। तर ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांमध्ये अधिक भर टाकून आम्हाला जास्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा असे आश्वासित केले, तसेच त्या संदर्भातले निवेदन देखील देण्यात आले। तर यावेळेस आमदार जयकुमार रावल तर या कार्यक्रमाप्रसंगी आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद सदस्य सौ सोनीबाई युवराज कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, माजी सरपंच अहिरराव, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती आर.जे. खैरनार सर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे वालखेडा, जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी रुपनर नारायण भाऊसाहेब पाटील, कामराज भाऊसाहेब निकम आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तदनंतर वायपूर या ठिकाणी देखील विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला, ज्यात प्रामुख्याने सुरुवातीला संपूर्ण गावातून मोठ्या स्वरूपात कोट्यवधींचा निधी या ठिकाणी आमदार जयकुमार रावल यांनी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांच्या वतीने वायपूर ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी त्यांचा भव्य असं सत्कार स्वागत करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने संपूर्ण गावातून त्यांची घोड्यावर अशी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर या ठिकाणी विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला। वायपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सदर या संदर्भात हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद सदस्य सौ सोनाली युवराज कदम, उपसभापती आर.जे. खैरनार, क्रुबा संचालक किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे वालखेडा, जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी रुपनर नारायण भाऊसाहेब पाटील, कामराज भाऊसाहेब निकम, जिल्हा परिषद माजी सदस्य पंकज कदम आदी सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सरपंच दत्तू पाटील यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस वायपूर येथे प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 10 लाख रुपये, 25-15 रस्ता काँक्रिटीकरण 10 लाख, जनसुविधा अमरदान बांधणे 10 लाख, 25-15 सभागृह महादेव मंदिर 10 लाख, पारधी समाज सभागृह बांधणे 15 लाख, वायपूर ते विटाई रस्ता 30 लाख, अंगणवाडी बांधकाम करणे 12 लाख, दलित वस्ती काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वायपूर ते चांदगड 15 लाख, वायपूर ते पिंपरखेड 15 लाख, वायपूर तलाठी कार्यालय 35 लाख, पाणी फिल्टर योजना 5 लाख, स्ट्रीट लाईट दत्त मंदिर ते गावकडे 13.5 लाख, गाव दरवाजा बांधकाम करणे 15 लाख, 25-15 रस्ता काँक्रिटीकरण 10 लाख, स्ट्रीट लाईट बसविणे 10 लाख, फेवर ब्लॉक बसविणे 10 लाख, बैठक व्यवस्था करणे 10 लाख, घंटागाडी उपलब्ध करणे 11 लाख, 65 लाख रुपये पर्यटन निधीतून दत्त मंदिरासाठी असा कोटी रुपयांचा निधी वायपूर गावासाठी आमदार जयकुमार रावल यांनी उपलब्ध करून दिल्याने वायपूर ग्रामपंचायतच्या वतीने भव्य असा सत्कार देखील करण्यात आला। तर यावेळेस आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले की संपूर्ण सिंदखेडा तालुक्यात 101 महादेव मंदिरं उभारण्यात येतील
व त्यासाठी एकाच दिवशी सदर या नियोजन करण्यात आले असल्याचे देखील सांगितले। तर येत्या काळात मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यात यावे यासाठी आपण आपले अधिकार मतदानातून बजवावेत। त्याचबरोबर त्यांनी विविध विषयांवर हात घालत या ठिकाणी मतदार बंधू भगिनींचे देखील आभार व्यक्त केले व असंच प्रेम माझ्यावर राहू द्या असे देखील त्या आवाहन केले। तर यावेळेस संपूर्ण वायपूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते।
एकंदरीत शिंदखेडा तालुक्याची प्रगती जर बघितली 10 ते 12 वर्षाचा शिंदखेडा तालुका जर बघितला आणि आजचा शिंदखेडा तालुका जर बघितला तर माझा शिंदखेडा तालुका कुठे चाललेला आहे याचा जर विचार जर आपण केला तर आपण ज्या वेळेला आपल्या कैलास विजय वर्गीय साहेब जांभळ धरणावरती आले होते आणि त्या ठिकाणी जे जांभळ धरणाची परिस्थिती होती आजची जी परिस्थिती आहे ती आपण वाखाणण्याजोगी आहे. आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होतोय. मग एकच विनंती करतो की आपण गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने मी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना विनंती करतो की आपल्या इथं उद्घाटनाचे कार्यक्रम झाले. भाऊंनी 15 वर्षात अनेक कामं केलेली आहे, परंतु सगळ्यात जास्त महत्वाचं जर काम केलं असेल तर बाबळे फाटा ते चिमठाणापर्यंत 70 वर्षात आजपर्यंत कोणत्याही आमदाराने कोणत्याही मंत्र्याने काम केलं नाही. असं काम जबरदस्त काम झालेलं आहे. नंतर भाऊने विहिरी जेवढ्या आपल्या खलाण्या गावात जेवढ्या विहिरी दिलेल्या आहेत आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याने आमदाराने दिलेल्या नाही. अशी अनेक कामं आहेत. जर बोलायला गेलो वेळ फार लागेल. आपला पुढे वेळ येईल त्यावेळेस मी सगळ्या कामांच्या बाबतीत लिस्ट देईल आणि केव्हाही भाऊंना हाक मारल्यानंतर हजर होतात, परंतु गैरसमज कृपा करून कोणी करू नका. आपल्या कामासाठी हजर नसतील त्या दिवशी आपण त्यांना बोलू शकतो. कामाच्या बाबतीत आपल्याला आपले जिल्हा परिषद सदस्य पंकज भाऊ हे प्रत्येकासाठी वेळ देतात, प्रत्येकासाठी कामात तत्पर असतात. आपल्या गावाच्या बाबतीत त्यांच्या मनात किंचितही द्वेषभाव किंवा नाहीये, पण आपल्याच मनात आपण हे कसं यांना भेटावं कसं सांगावं याप्रमाणे यांच्या मनात असतो तो किंचित काढून टाकावा आणि प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यासाठी वाहून घ्यावं. सगळ्यात महत्वाचं समान नागरी कायदा यशस्वी कायदा आज भारतात सगळ्यात पहिल्या उत्तराखंड या राज्यात आज लागू झालेला आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने केलेलं नाही आणि कोणी केलेलं नाही. बाकीचे कायदे पुष्कळ आहेत, तुम्हालाही सगळं माहिती आहे, पण आजच विशेष समान नागरी कायदा हा उत्तराखंड याच्यात लागू झालेला आहे. असे अनेक कायदे बोलायला पुष्कळ काही आहे. वेळ कमी असल्यामुळे मी माझं आटोपत भाषण घेतो. 20ची सुरुवात होत असताना विकास पर्वाने आपण सुरुवात केलेली आहे आणि इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारीच्या महिन्यामध्ये सुरू होत असताना पहिलं आपण काम जर काय केलं असेल तर 150 कोटी भारतवासियांना 550 वर्षापासून जी प्रतीक्षा होती 100 पिढ्या आपल्या चालल्या गेल्या, पण बाबरनी जे पाप केलं होतं त्याला पुसून येण्यासाठी या देशामध्ये नरेंद्र मोदीला जन्म घ्यावा लागला. तुम्ही आपण सगळ्यांनी त्यांना पंतप्रधान बनवलं आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी ठरवलं, तुमच्या माझ्या मनामध्ये जे स्वप्न होतं ते अयोध्यामध्ये प्रभू श्री रामाचं मंदिर हे तुमच्या आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांनी आपण पाहिलं. या जन्मामध्ये ते 22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. तो ऐतिहासिक वर्ष हा वर्ष आहे आणि तो ऐतिहासिक दिवस तुम्ही आणि मी आपल्या डोळ्यांनी बघितलंय. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये विकास कामाला फार मोठं महत्व आहे. त्या विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जे आकांक्षा आहे, जे स्वप्न आहे, जे मनामधले विचार आहे ते पूर्ण करण्याची सामर्थ्य या आपल्या देशामध्ये. हे वर्ष विकासाचा पर्व घेऊन येणारा वर्ष असणार आहे. प्रभू रामाच्या नावाने सुरुवात केली आणि 15 दिवसानंतर आता आपण विकासाचे जवळपास 1.5 कोटी रुपयाच्या योजनांचा शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करतोय. ती यादी कुठे भैया? 25-15 या योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपयाचं कॉन्क्रीटीकरण आपण केलं. 25-15 योजनेमधनं महादेव मंदिर सभामंडप आपण असे आपल्या तालुक्यामध्ये 100 महादेवाचे मंदिर बनवण्याचे ठरवले आणि एकाच दिवशी एकाच क्षणी 111 महादेवाचे मंदिर यांचं लोकार्पण करण्याचा संकल्प आपण केलाय. गाव तिथे मंदिर अशा प्रकारचा निर्धार आपण केला आणि त्याच्यासाठी 10 लाख रुपये तुम्हाला दिले. तुमचं काम चालू झालं का?
जागा बांधत चालू झालंय. त्याचबरोबर वर्ग खोलीसाठी शिक्षण, सिंचन आणि उद्योगचा आपला नारा आहे. शाळेमध्ये वर्ग खोली व्हावे याच्यासाठी 36 लाख रुपये आपण नव्याने दिलेत. थोडं उशिरा आल्यामुळे तिथे लाईटची व्यवस्था नसल्यामुळे भूमिपूजन करता आलं नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्याचं भूमिपूजन झालंय आणि 2-4 दिवसामध्ये त्याच्या कामाला सुरुवात होईल. असे 36 लाखाचं काम तिथे दिलंय. दलित वस्तीमधनं 8 लाख रुपये. त्याचबरोबर या क्षत्रिय महाराणा प्रताप चौक काय म्हणतो, शनी मंदिर चौक पासून तर तो आपला व्यापाऱ्यांचा चौक पासून तर ती ग्रामपंचायतची बिल्डिंग पर्यंत असा 28 लाखाचं कॉन्क्रीटीकरणाचं काम हे येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सुरू होईल. त्याचं देखील भूमिपूजन मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलंय. मागच्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये काही गावांना म्हणे तलाठी येत नाही, कुठे ग्रामसेवक येत नाही, कुठे सर्कल येत नाही आणि म्हणून शिंदखेडा तालुक्यामध्ये, शिंदखेडा मतदारसंघामध्ये जितके सर्कल आहेत, जितके तलाठी कार्यालय आहेत, सगळ्याच्या सगळे भूमिपूजन हे मागच्या काळामध्ये मी ऑनलाईन केलंय आणि तुमच्याकडे देखील 40 लाख रुपयाचं सर्कल कार्यालयाचं बांधकाम हे सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वर आलेला दिसतंय. आणि पुढच्या 50-100 वर्षासाठी तलाठी कार्यालय कुठं आहे तर तिथे तुम्हाला कम्प्युटर वगैरे सगळं साहित्याच्या माध्यमातून तुमचा 7-12 असेल, काही कागद असेल तर तात्काळ तुम्हाला मिळेल. ही व्यवस्था केली. 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्याने देखील जवळपास 25 लाखाचे विविध योजना आपल्याकडे या इथे दिलेल्या आहेत. त्या सगळ्या जवळपास 1.25 ते 1.5 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन इथे सुरू झालंय. आणि त्याचबरोबर मला आनंद होतोय की खलाणे गावाचं स्वप्न जे होतं की बाबळे फाटा ते खलाणे आणि खलाणे ते चिमटाणे मोजून 12 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला जाता येईल असा 44 कोटीचा रस्ता हा आता पूर्ण तयार झालाय. आणि येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये त्याचा लोकार्पणचा एक शेवटचा त्याचा हात जो आहे तो सगळा फिरवल्यानंतर 44 कोटीचा रस्ता हा केवळ खलाणे गावासाठी आपण उपलब्ध करून दिला. सेट आपण त्याचा उल्लेख केला आणि म्हणून एक मोठं काम हे आपल्या गावासाठी झालंय. आता पुढच्या काळामध्ये साक्रीहून जे लोक आहेत ते दुसाने, दुसाण्याहून चिमटाणे, चिमटाण्याहून खलाणे आणि खलाण्याहून बाबड्याला जाणार आणि बाबड्याहून मग त्यांना इकडे सोनगीर बिनगीर किंवा इकडे शिरपूरकडे जायचं असेल तर शॉर्टकट रस्ता इथे तयार झालाय. तुमच्या गावातलाच रस्ता तेवढा अवघड आहे. म्हणजे जितका वेळमध्ये माणूस बावड्याहून चिमटाण्याला पोहोचून जाईल तितका वेळ तर नुसतं खलाने पार करायला असं करावं लागतं. आता आम्ही तुम्हाला 100 वेळा सांगितलं, तुम्हाला 100 वेळा विनंती केली, पण कोणी लीडच घेतलं नाही तर आता आम्ही काय करू शकतो. म्हणून आता तुमचं पूर्ण गाव दर्शन करत जाईल तो कोणत्या गल्ल्या गुल्ल्यांमध्ये फिरेल. आणि ट्रका बिकांना मात्र खूप अडचण आहे. आम्ही सांगितलं होतं की बाहेरून डायव्हर्शन करा, पण करेल कोण? मांजरेच्या गड्यामध्ये घंटा बांधेल कोण? आता तुम्ही लोकांनी करायला पाहिजे. तुम्ही सगळे जे इथे नेते, कारण बरेच नेते मी पाहतो की चौकात बसत गप्पाच मारतात की मोदीने काय चुकाय घे आणि जयकुमार भाऊ कुठे कमी पड राहणार त्या चर्चामध्ये राहिलं. यामध्ये पुढे येतच नाही, नुसतं विषय चर्चा राहते. आणि मग गावाचा प्रश्न असेल तर एवढा मोठा गाव आहे, तुम्ही लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे. मग ठीक आहे जे झालं, पण आज तो रस्ता पूर्ण झाला, मनापासून आनंद होतोय. फक्त मी वेळोवेळी सूचना केली होती, ती एक सूचना इथे राहून गेली. बरेच वळण दिले त्यांनी, असे सीधा रस्ता बांधायला पाहिजे होता डायरेक्ट. पण त्याला मी 10 वेळा टोकून त्याला सांगितलं, कारण भाऊ कॉन्ट्रॅक्टर तो का वाकडा तिकडे लोक डोकं लावतात. तो म्हणत तथा जाय, तो म्हणत आता जाय, पण तो कॉन्ट्रॅक्टरला काय बांधून मोकळा झाला. आता तुम्ही पुढच्या 50 वर्ष जात जा अशा थोडं जर तुम्ही सोडलं असतं तर सरळ रोड झाला असता. ठीक आहे, आता जे 10 मिनिटं लागतात ते तुम्हाला 7 मिनिटं लागले असते आणि मोकळा चोकळा झाला असता. पण ठीक आहे, काही ठिकाणी तर त्याने इतक्या त्या सलाई बिलाच्या पट्ट्या लावल्या का त्या गाठा बिटामध्ये जातात ना, तसा प्रकारचा मोठा रोड झालाय, बढिया रोड झालाय. मला आठवतं की एक दिवशी 7-8-10 वर्षापूर्वी मी आलो होतो आणि इथे तो नाला होता.
आणि त्या नाल्यावर जिल्हा परिषदचा पूल बांधकाम चालू होतं. तो बिरदेलचा गिरासे करून जो आहे त्याने तो कॉन्ट्रॅक्ट घेतला होता आणि तो त्याच्या किती वर्ष चालला. तिरपा तारपा त्याला म्हणते काय बघ करतो काय, तो म्हणजे करू काय, याला बी देणं पडत, त्याला बी जो येस तो मला तांबळा लावा इन्क्वायरी, त्याला देणं पडत. मग काय मग माटी मोडून चालायला पण चालते जिल्हा परिषद तेव्हा आपल्या ताब्यात नाही होती ती चालायचं. धकून बी गेलो ते 40-50 वर्ष. तेच जे घेणार आहे ते बी जोरात भाषणामध्ये टाईट मारत, कसं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे, उद्या मला 5-10 हजार वय काम. मग या पद्धतीने मागच्या काळामध्ये चालल्यामुळे शिंदखेडा तालुका हा अनेक विषयांमध्ये मागे आहे. आज आपल्याकडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले नवल भाऊ ज्येष्ठ नेते, त्यांना मनापासून आनंद वाटत आहे. काही ज्येष्ठ इथे बसले. चला मागच्या काळामध्ये कुठला होता तो नाव, चूर नदी, ते दिला. बुराईवर बारमाईचा आपण प्रयत्न केला, बुराईला आपण बांधली. सारंगखेडा सुलवाडे प्रकाशा बॅरेज आपण बनवला. त्याच्यानंतर सुलवाडे जामफळ आपण बनवला. सुलवाडे जामफळची ती गंमत, इतके वर्ष प्रयत्न करून आम्ही बांधला. स्वतः पंतप्रधान आले, त्यांनी धुळ्यामध्ये नारळ फोडलं, तरी आमचे विरोधक इतके विचित्र आहे. ते म्हणे आई वाहत नाही खोट आहे, आता बी लय जास्त तरी पण जाई वही नाही राहिलं म्हणे, फोटोला आहे ना भाऊ खरं नाही. हा विकासाचं काम याला सातत्याला. अनेक शेवटचा प्रश्न होता की तापी बुराईची योजना झाली पाहिजे, ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिला मान्यता दिली. आता मी अजितदादांना फोन लावतोय, त्यांचा पीएम मला फोन करतोय, मी त्यांना फोन करतोय. ते कुठल्या दौऱ्यामध्ये जेवणाच्या ठिकाणी थांबल्यावर त्यांचा फोन मला येईल की उद्या ईपीसी कमिटी आहे, त्याच्यामध्ये आमचं नाव जरी अजेंडामध्ये तरी तुम्ही घालावा त्याच्यात, असं त्यांना विनंती करणार आहे. जमलं तर उद्याच्या उद्या नंबर आपला लागेल. आणि एकदा जर तापी बुराई झाली तर बुराईमध्ये जर बारमाही पाणी राहिलं तर तुमच्याकडे ज्या विहिरी बांधल्या आहेत त्या विहिरीमध्ये एकीकडनं तापी बुराई बनणं, दुसरीकडनं सुलवाडे जामफळ बनणं, तुमच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येईल. आणि जो प्रयत्न आपण केला आहे की सिंचन, शिक्षण आणि उद्योग हा नारा जो आपण दिला, हा नारा बुलंद करण्याचं काम आपण सातत्याने करतो. आपल्याला आठवत असेल की 2009-10 मध्ये आपण या नरडाण्याच्या MIDC मध्ये खडकाळ तिथे 700-800 एकर जमीन पडली होती. त्या जमिनीमध्ये एक मोठं आंदोलन आपण घेतलं, एक मोठा मोर्चा काढला. काही लोक आपल्या गावातले होते की एक तर प्रकल्प चालू करा, नाही तर जमीन खाली करा. आणि त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं की या 7-8 वर्षामध्ये 5,000 कोटी रुपयाचे उद्योग हे नरडाण्याला तिथे आले. ते नरडाण्याला उद्योग आले, त्याचा आनंद बी वाटतो, दुःख बी वाटतं. आनंद वाटतंय की मोठे मोठे प्रकल्प आले, पण दुःख असं वाटतंय की सगळे फपुटावाले झाले. सगळे एखादं बी गाडी घोडी काय तोप गोळा काहीतरी पाहिजे, ते राखेल, ते आपलं ते फपुटा, सिमेंट, ते कोळसा, अजून 2-4 केमिकल. मी त्या मंत्र्या भाऊला म्हटलं अरे बाबा असं करू नका. तर मंत्री म्हणले हो, आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी परवानगी देऊन टाकली. आणि इथे मग आंदोलन झाले, कोण पुतळं जाळतंय, कोण काय जाळतंय. त्यांचा फोन आला की काय चाललंय भाऊ, म्हणलं काय करू भाऊ, अरे कोणतरी तिथे खाऊ करत असेल म्हणून ते भाऊला डोक्याला ताण होत. तुम्ही बंद करा ना हे केमिकल आमच्याकडे सुलवाडे जामफळ येणार आहे, इकडे खाली आमची बुराई माता, आपली आमची तापी माता आहे. आणि तुमचं केमिकल जर वाहत गेलं नाही काढलं, त्याच्यामध्ये 2-4 टिपके पडले तर काय घेणं ते होऊन जाईल. आणि म्हणून आपल्याकडे उद्योग यायला पाहिजे, पण त्या उद्योगाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. आमचे खलाण्याचे किती लोक लागले, आमचे वालखेड्याचे किती लोक लागलेत, आमचे कलमाडीचे किती लोक लागलेत, हे गावातले लोक लागले पाहिजे ना. हो तुमचा प्रकल्पाला आम्ही काय चाटू का केवढे मोठे 7 मजली बिल्डिंग, अरे काय 40-50% आमचे लोक घ्या, 40-50 तुम्ही दिल्ली कलकत्ताहून आणा, पण आमची जमीन, आमचं पाणी, आमचं सगळं घेणार, आमच्या मुलांना तुम्ही लावणार नाही. आणि सिमेंटचा तो पपुटा घेऊन आम्ही कुठं फिरू. आणि म्हणून त्या संदर्भातील देखील बऱ्याच वेळा आम्हाला भांडावं लागतं. आम्ही तर भांडण्याचं काम देखील करतोय. सरपंचांनी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलंय. या गोष्टीची जाणीव मला यावर्षी 5-7 वर्ष आपले बरे निघून गेले, पण यावर्षी दुष्काळ आला आणि तो दुष्काळ भयानक आहे. आपल्याला मोठ्या अडचणीत आपण दुष्काळ विसरून गेलो होतो मध्यंतरी शिंदखेडा तालुक्याचे लोक.
पण आता दुष्काळ आल्यामुळे वर्ष हे अडचणीचं ठरतंय. सुदैवाने आपला उपाटा केला आम्ही, तो उपाटा सरकारला उपाडला आम्ही. आपलं सरकार आलं तर तुमचं दुष्काळच्या यादीमध्ये नाव टाकलं तर आपल्याला आता दुष्काळच्या अनेक गोष्टींचा लाभ हा आपल्याला मिळतोय. थोडाच आहे, खूप मिळत नाही, पण जो काय मिळतोय काही ना काही. शिंदखेडा तालुक्याचं नाव टाकलं, माझे विरोधक माझ्या अगोदर बोलतात, आपल्याकडे बी बोलते रिकामी लोक डोळ्यांमध्ये राहतात, इकडे तिकडे राहतात, बोंबलत फिरतात. भाऊने दुष्काळमा नाव नाही लिहिलं, भाऊनी दुष्काळमा नाव नाही लिहिलं, ठीक आहे, लटकलं दुष्काळमध्ये नाव. भाऊनी तुसाने सरकारला नाव नाही लिहिलं, त्याचं बी नाव घेऊन आता बोलती बंद सध्या गायब. आणि म्हणून दुष्काळची योजना आपण आणली. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की प्रयत्न करून हा जो दुष्काळचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे थोडा गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण झाली तर गावातील सामान्य माणूस हा भरगडत असतो. आणि मग याचा कायमचा प्रश्न मिटला पाहिजे, त्याच्या माध्यमातून हा विषय संपला पाहिजे. आणि म्हणून जवळपास 300 कोटी रुपये याची 84 गाव पाणी पुरवठा योजना आपण आणली. आणि तापी बंद ही फुल मोठी योजना ही येणार आहे. आणि त्या गावांच्या प्रत्येक गावाला त्याच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे. आणि त्या यादीमध्ये खलानेसारखं मोठं गावाचं नाव सुद्धा आम्ही टाकलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 1 वर्षामध्ये ती योजना पूर्ण झाल्यानंतर दुष्काळ असो अगर नसो, तापीमधनं तुम्हाला फिल्टरचं पाणी हे प्रत्येकाच्या नळापर्यंत, प्रत्येकाच्या माठापर्यंत पोहोचवण्याचं जे आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं होतं ते आता पूर्णकडे आलंय. मी कधी काळी पाणी यायला पाहिजे. एकीकडे सुरवाडे, जामपड, तापी बुराईच्या माध्यमातून शेताच्या बांधापर्यंत पाणी आणण्याचा प्रयत्न माझा आहे. आणि दुसरीकडे 84 गाव पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून त्याचं काम हे पेडकाजवळ आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणात चालू आहे. हे तुमच्याकडे सुद्धा गावाचं नाव आहे. मी आग्रह करेल आपल्या इथल्या स्थानिक सरपंचांना की गावाचं हे जे कॉन्क्रिटीकरणचं काम 15 महिनाभर लेट झालं तरी हरकत नाही, पण हे तुम्ही जी पाईपलाईन येणार आहे ती पाईपलाईन तुम्ही आत्ताच त्या गल्यांमध्ये टाकून द्या. नाही तर ते कॉन्क्रीट तोडून राहिले गावागावाला जाऊन आणि मोठं नुकसान त्याच्या माध्यमातून होतं. आज हे होत असताना आपलं भारत देश हे प्रगती आणि उन्नतीकडे आपला देश चाललाय. कधी काळी आम्ही मुघलांनी आमच्यावर किती अन्याय केला, इंग्रजांनी आम्हाला कसं लुटलं, ह्या गप्पा असायच्या. आज आपल्या चौका चौकामध्ये भारतची यशोगाथा, भारतची प्रगती, भारतची क्रांती, आपला विकास रथ, प्रगतीचा रथ हा भारताचा सगळीकडे फिरतोय. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी स्वाभिमानाने जगण्याचं आपल्याला शिकवलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर जो अमेरिका आणि इंग्लंड आणि जपान आणि हे मोठमोठे देश स्वतः इतरायचे, आज ते भारताला नमस्ते करायला इथे तयार. तो फ्रान्सचा तर मला वाटतं 5व्या का 6व्या वेळेस तो राष्ट्रपती इथे आला. अमेरिकेचा राष्ट्रपती पाठीवर हात करतो मोदींना, अरे हमारी तरफ भी देखो थोडासा, असं म्हणतो. ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान म्हणतो, मोदीजी तुम बिग बॉस हो, बिग बॉस. कोण? ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना म्हणतो की तुम बिग बॉस हो. आणि म्हणून आपल्या देशामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालाय की जगामध्ये अनेक देश असताना 5वी अर्थव्यवस्था ही भारताची निर्माण झाली. 5वी. पहिला अमेरिका, नंतर चीन, नंतर जपान, नंतर अजून एक देश आहे आणि 5वा आपण आहे. आणि पुढच्या येणाऱ्या 3 वर्षामध्ये जगामधली 3री अर्थव्यवस्था कुठली असेल तर तुमचा आणि माझा भारत असेल. या गोष्टीचा अभिमान आपल्या सगळ्यांना. तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, 25-15च्या माध्यमातून असेल, पर्यटनाच्या माध्यमातून असेल, असा विविध प्रकारचा निधी आपण या वायखोळ गावाला दिलेला आहे. कोट्यवधी रुपयाचा निधी आपण वायखोळ गावाला खेचून आणलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत ज्या गावामध्ये आपण 2 ठिकाणी भूमिपूजन केलं, गावाच्या नागरिकांचा जोश जो होता भाऊ, आपण जी कामं या गावाला दिली त्याचं एक फलित होतं. कारण एक पाणीदार नेता ज्या वेळेला आपल्या गावामध्ये येत असेल आणि पाणीदार नेता आल्यानंतर त्याचं स्वागत कसं केलं पाहिजे तर त्याची एक झलक फक्त वायखोळ गावाने आपल्याला दाखवली. आणि ती फक्त रस्त्याने जाताना दाखवली. आपण गावामध्ये गेलो जुन्या गावामध्ये. आणि म्हणून
मी खऱ्या अर्थाने आपल्या गावकऱ्यांचं, विशेष करून ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करेल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने भावना पोचपावती दिली. याची सुरुवातीच्या संदर्भात आपण इथे आलोय. खरं तर कधी कधी आपण जे पेरतो ते आपल्याला कामात कसं येतं की आज इतका उशीर होत असताना हा जो आपला चिमटाने ते खलाने, खलाने ते बाबळे रस्ता, हा 4 लेन रस्ता 44 कोटीचा मागच्या काळामध्ये केल्यामुळे खल्याण्याहून अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही दत्त वायपूरला पोहोचलो. हे देखील वस्तुस्थिती आहे आणि पुढच्या 15 वर्षासाठी खड्डामुक्त आपला रस्ता राहणार, कारण त्या एजन्सीची पुढची जबाबदारी. दत्ताच्या मंदिरला नमन करत असताना पूर्ण रस्ता या गावामध्ये कॉन्क्रिटीकरण आहे. रस्त्याला फाटा पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधनं चांदगडला जाणारा रस्ता आहे आणि एकंदरीत शिंदखेडा तालुका बघितला तर रस्त्यांचं एक मोठं जाळं बेटावत पासून तर शिंदखेडा आणि शिंदखेडा पासून तर दोंडाच्या आणि दोंडाच्या पासून तर नंदुरबार तालुक्याच्या हद्दपर्यंत 4 लेन आहे. इकडे सारे मधले रस्ते 4 लेन आहे. सुखवतवरनं निघाले तर शिंदखेड्यावरनं जाऊन तो उड्डाण पूल वरनं कधी पार होतो आणि कधी आपण बडसाण्याला पोहोचतो हे देखील कळत नाही. आणि एकंदरीत रस्त्याचा विकास होत असताना शिक्षण, सिंचन आणि उद्योगचा नारा आपण दिला. सिंचन क्षेत्रामध्ये तुमच्या डोळ्यानेच तुम्ही बघता ते की जामफळचं कशा प्रकारच्या गतीने आपलं हे काम चालू आहे. मला आठवतं की 2013 मध्ये आम्ही तुम्हाला सांगत होतो की लवकरच जामफळचं काम सुरू होणार आहे. लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, पण काही लोक आपल्या तालुक्यामध्ये इतके विचित्र आहेत की त्यांच्या बुद्धीमधला भुसा कधी निघणारच नाही. देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब हे धुळ्याला आले आणि त्यांच्या हस्ते हे सुलवाडे जामफळचं 2300 कोटी रुपयाच्या प्रकल्पाची सुरुवात झाली. तरी देखील काही महागाल असे होते की नुसतं नारे फुटेले आणि त्यांच्या काळामध्ये त्यांचं डोकं फुटेल होतं, त्यांची बुद्धी फुटली. पण ते काम जे वेगाने सुरू झालं तर धडाधड काम सुरू झालं. पण दुर्दैव आमचं की आमचा बसायचं गावनी पांदी तुटायचं गाव, हे आमचं काम सुरू झालं आणि महाराष्ट्राला उफाटा करणारा उभाटा सरकार आलं तिथे 19 मध्ये. गद्दारी करून, या भगवाशी मक्कारी करून तिथं एक सरकार स्थापन झालं. 3 तिगाळा काम बिगाळा आणि प्रकल्प जो 4 वर्षामध्ये चालू पूर्ण व्हायचा होता तो 2 वर्ष बंदच पडला. धीमी गतीने चालू लागला. पेमेंट त्याचं मिळत नव्हतं. 1-2 सरपंच खूप बारके सारखे होते, पण चांगला माल कमवून घेतला त्यांनी. त्याच्यामध्ये लोखंड बी, सिमेंट बी सगळं खाऊन घेतलं, शेअर बी खाऊन घेतलं त्यांनी. आम्हाला त्यांची कुठली माहिती आहे तरी टीव्हीवर सांगू कुठे कुठे किती किती माल घेतला. परवा तर तुमच्या वायपूरचं एरिया सुद्धा त्यांनी विकून घेतला. 1.5 लाख रुपये महिन्याचं पेमेंट घेऊन टाकलं. आम्हाला कळलं तेव्हा आम्ही चाप दिले कुठं जाऊ तिथे खाऊवाला कार्यक्रम आहे त्यांचा. आणि म्हणून विकासाच्या या आपल्या प्रकल्पाला अडथळा आला. पण असो, देर आहे दुरुस्त आहे. तो उपाटा सरकारला बी आम्ही उपाटा केला त्याला आणि मग आपलं सरकार आलं आणि मग त्याला आता अधिक गतीने काम झालंय. मला विश्वास आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये सुलवाडे जामफळचा पूर्ण प्रकल्प होणार आणि 1.5 लाख एकर ही कायमस्वरूपी बागायत होणार. हा मोठा आणि 5 वर्षामध्ये पूर्णच्या पूर्ण शिंदखेडा तालुक्यामध्ये जलयुक्त शिवारचं काम आपण केलं. सारखेडा बॅरेज बनवला, सुलवाडे बॅरेज बनवला, प्रकाशा बॅरेज बनवला, अमरावतीचं धरण पूर्ण केलं, शेवाड्याचं धरण पूर्ण केलं, बुराई बारमाहीची 54 किलोमीटरची यात्रा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने काढली. सुलवाडे जामफळचं धरण आता 80% 70% पूर्ण झालंय. तापी बुराईसाठी रस्त्यावरच माझ्याबरोबर गाडीमध्ये होते. मी अजित दादा पवारशी बोललो की उद्या तुम्ही त्या योजनेमध्ये आमचं देखील नाव घ्या, ही विनंती मी त्यांना केली आणि मला खात्री आणि विश्वास आहे की उद्या कदाचित ते या कामाला सुरुवात करतील. आणि एकंदरीतच
सारा आपला तालुका सिंचित कसा राहील हा प्रयत्न केला. कधी काळी आमच्या तालुक्यामध्ये हा मागासलेला तालुका, हा गरीब तालुका, हा सगळ्या गोष्टींनी आर्थिक दृष्ट्याने मागासलेला, हा वंचित असलेला तालुका अशी चर्चा व्हायची. आज 12-15 वर्षाच्या तपस्यानंतर बाजूचा शिरपूर असो का बाजूचा साक्री असो, त्याच्या कांद्याला कांदा लावून काम करणारा हा शिंदखेडा तालुका आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये 85 गावांसाठी 84 गावांसाठी जवळपास 300 कोटीची पाणी पुरवठा योजना आपण आहे. या तापीमधनं 12 फिल्टर पाणी मिळेल अशा प्रकारचं नियोजन केलं. ती योजना आता मूर्त स्वरूपामध्ये सोनगीर ते काय करत नाही, दुसऱ्यालाही करू दे. आणि मग आपल्या सगळ्यांना आज आपण जवळपास 12 ते 13 PHC सेंटर उभे केले. उद्याच्या काळामध्ये नरडाणेला 24/7 म्हणजे 24 तास चालणार, 12 महिने चालणार, 365 दिवस रात्रीच्या 2 वाजेला सुद्धा कामात येईल असं जवळपास 12 ते 15 कोटीचं रुग्णालय हे नरडाण्याला आम्ही उभं करतोय. की हायवेवर कोणावर ऍक्सिडेंट झाला तर त्याला कामात यायला पाहिजे. अशा प्रकारचे PHC सेंटर, सब सेंटर, मोठे सेंटर हे जवळपास डझनभर 2-2, 3-3 कोटीचा एक असतो, तिथून तर 10 कोटीचा एक, अशा प्रकारचे डझनभर हॉस्पिटल आपण आपल्या तालुक्यामध्ये बांधले. आरोग्याच्या बाबतीत, ग्रामपंचायतच्या बाबतीत, तलाठी कार्यालयाचा विषय, एक तालुक्या आपल्या तालुक्यामध्ये एक तलाठी कार्यालय नव्हतं, एक सर्कलचं कार्यालय नव्हतं. यादी काढली, जितके तलाठी कार्यालय, जितके सर्कलचे कार्यालय, त्या सगळ्या गोष्टींना कामाला सुरुवात केली. तुमच्या इकडे मला वाटतं तलाठी कार्यालय, हे जे विरोध करणारे मंडळी त्यांना दाखवा, डोळे उघडा डोळे बघा नीट म्हणा. कधी तलाठीला बसायला जागा नव्हती, आधी ग्रामपंचायतला बसायला कार्यालय, हे केलं, तलाठीला बसायला कार्यालय. ते 50-50 वर्ष टिकणाऱ्या बिल्डिंग आहे. माणसं येतील आणि जातील, पद येतील आणि जातील, आमदार, ग्रामपंचायत, सरपंच बदलतील, पण या वास्तू या गावाच्या विकासामध्ये भर करणार आहे. आणि मग हा जो विकासाचा रथ आहे हा केवळ मी एकटा नाही त्याला हाकू शकत, तर तुमच्या गावातले लोक जे प्रेम करतात. आणि वास्तविक पाहता मी उशिरा आलोय 3-4 तास. माझी अपेक्षा होती, आम्ही बी गाडीमध्ये बी काम करत होतो, तिकडे बी सतत आज सकाळपासून कामच चालू आहे, तोंड दुखून आले बोलून. आमची अपेक्षा होती यायचं, धडधड काय नारळ असतील फोडायचं, लोकांचं अभिनंदन करायचं, एक ठिकाणी चहा घ्यायचं, निघायचं. परंतु आपण सगळ्यांचं प्रेम की आमदारला बोलवलं, फेटा बांधला, तर फेटा बांधला मी निघालतो, पण मी घोडा आणला म्हणतो इथे तर नवरदेवच बनवतात. माझ्या मर्जीचा प्रश्न येत नाही. अरे माझ्या जनतेला जर मी पाहिजे की मी फेटा बांधला पाहिजे, मी घोड्यावर बसलं पाहिजे, तर बसू ना, त्यांना आनंद मिळत असेल का नाही, राहू अजून अर्धा तास होईल. आणि मग आपल्या जनतेसाठी समरस होऊन त्यांना जे पाहिजे, लोकांनी सांगितलं तर भाऊ चालत जावं ते चालत जावं, भाऊ पयत जावं ते पयत जावं. शेवटी जनता आपली आहे, सतत आपल्याला प्रेम करणारी. आणि मग त्यांच्या बरोबर समरस होत त्यांच्या विकासाला हात देणं. त्यांनी मागणी केली, भाऊ आमच्याकडे आदिवासी, मला आठवतं मी आलो होतो आदिवासी वस्तीमध्ये, कुठला तरी प्रचार होता, फिरलो होतो, ती मडी बनवायची म्हणतो, बनवून टाक. आता ते कसं होतं की इतका कुडारी इग्या त्या खादीवाला बनवून टाकूवाला इथला इग्या, खरंच पण इगा नाही. पण आमच्या शब्दामध्ये आमच्या बोलते करते आणि करके उद्घाटन करणे कोणाला असं नाही आलं, उद्घाटन त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिला गेलाय, काम चालू होऊन जाईल 2 दिवसामध्ये. आणि म्हणून पारधी समाजाने मागणी केली, त्यांनाही दिली. सामान्य माणसाला वाटतं की आम्हाला बी कुठतरी कोणी मानतंय का नाही, आम्हाला बी कोणी ओळखतंय का नाही, आमच्या शब्दाला बी मान आहे का नाही. सगळ्यांना मान आहे, सगळ्यांना स्थान आहे, सगळ्यांचा सन्मान आहे. सबका साथ सबका विकास हे जे मोदी साहेबांचं धोरण आहे आम्ही घेऊन चाललोय. आज आम्हाला किती आनंद वाटतोय, किती अभिमान वाटतोय की आपल्याकडे ज्यावेळेस आम्ही 100 मंदिर बनवण्याचं ठरवलंय आपल्या तालुक्यामध्ये, तेव्हा 550 वर्षाचं स्वप्न, भगवान रामाचं मंदिराचं स्वप्न, हे स्वप्न तुमच्या 10 पिढ्यांनी 100 पिढ्यांनी पाहिलं, जे स्वप्न माझ्या 100 पिढ्यांनी पाहिलं, ते माननीय मोदी साहेबांनी करके दिखाया.